त्याच्यात काही असते समजा पैशावर हापापलेले अधिकारी प्रयत्न करून पाहतील त्यांच्यावर सुद्धा येणाऱ्या काळात कारवाईची आम्ही मागणी करणार आहोत। आणि विशेषतः हे मन्याचा विषय काय झालाय, आता कुठेतरी बावनकुळे हे आहेत ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष आणि ते आहेत ओबीसी, मग ओबीसी मंत्र्याचं ओबीसी उपसमितीच्या अध्यक्षाचं नाव घेतलं म्हणजे मराठा समाज भावनिक होईल। आणि 29 ऑगस्टचा आता कुठेतरी त्यांनी एल्गार पुकारलेला आहे, मग 29 ऑगस्टच्या आंदोलनाला त्याला आता काही चाकचोळ दिसणार, लोक काही दिसणार आणि महाराष्ट्रात काही त्याला लोकांना सगळ्यांना कळायला लागलं एवढं समाजात भांडणं लावून द्यायला दोन समाज एक छोट्या आणि मोठ्या भावाप्रमाणे राहत होते, याच्यामुळे सगळं म्हणजे पांगापांगी विस्कळीत होऊन बसलंय। आणि आता कुठंतरी कोणी राहिलं नाही म्हणून आता काहीतरी भावनिक वातावरण करायचं। बावनकुळेंनी फोन केला, आता बावनकुळेंनी तर काल चॅलेंज केलं किंवा माझी नार्को टेस्ट करा मी जर फोन केला असेल तर, म्हणजे फक्त खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं। हे काय झालंय काल तर मी म्हणतो इतकं पागलवाणी करू लागलं, ते कुणालाही काही बोलू लागलं, अक्कल नसल्यासारखं असं निवळ चिडचिडचिडी म्हणजे जे एखादा वेडा माणूस नाही का दिसल त्याला शिव्या द्यायच्या, दिसल त्याला दगड हाणायचा, तशा प्रकार मी तर म्हणतो त्याला इथल्या छत्रपती संभाजीनगरच्या बाराळे हॉस्पिटलमध्ये मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची वेळ येणार आहे। आणि मी तर 100% येणाऱ्या काळात हा मान्या बेकारचोट मान्या 100% आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही। काल मनोज जरांगे पाटील यांनी सरकारने कुणबी प्रमाणपत्र रद्द केले असा आरोप केला आहे आणि आगपाखड सुद्धा केली आहे मोठ्या प्रमाणात, त्याच्याबद्दल काय सांगा? एकतर जरांगे हा अक्कल शून्य आणि बिंडोक पागल माणूस आहे, अभ्यासच नाही कुठला। अरे याला वाशीला गेला, वाशीला GR दिला, निवळ GR घेऊन इथं ओबीसीच्या दारात येऊन गुलाल फेकले, डीजे वाजवले आणि मराठा ओबीसी आधी द्वेष निर्माण करून टाकला, माणसात माणूस ठेवला नाही। आणि त्यावेळी म्हणला त्याच्यानंतर पुन्हा मुंबईला गेला, आझाद मैदानावर आंदोलन केलं, तिथं बी म्हणला हो म्हणू का पोराओ, जिंकलो रे राजा हो, आणि जिंकलो रे राजा हो। मग आता झालं काय, म्हणजे त्यावेळेसच त्याला बघता येत नव्हतं का? त्यावेळेस अभ्यासक त्याला विनंती करून सांगत होते की दादा हे आपल्याला काय जे पाहिजे ते आप याच्यातून बसत नाही किंवा आपल्याला दिलेलं नाही, परंतु नाही तुम्हाला माहित नाही तुम्ही गपचीप बसा, म्हणजे सगळ्यांना दबाव टाकायचा, आपण प्रसिद्धीच्या झोतात राहायचा, करोडो रुपयाची माया कमवायची। आणि आता पुन्हा सरकारकडून लगेच ज्या सरकारकडून खोके घ्यायचे त्या सरकारवर गरळ ओकायची। आता खरं तर कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचा विषय म्हटलं तर राज्य सरकारचं कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचा कुठलाही संबंध येत नाही। जात पडताळणी समिती ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन राहून काम करत असते आणि जात पडताळणी समितीवर सुद्धा कुठं सरकारचा प्रेशर आल्याच्या नंतर कुणालाही न्यायालयात दाद मागता येते ना। आता जात पडताळणी समितीकडे तुम्ही प्रेशर करून जर राज्य सरकारचे काही लोक हाताशी धरून जरी तुम्ही कुणबी प्रमाणपत्र काढले तर न्यायालयात गेल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी होणारच आहे। आणि विशेषतः यामध्ये काय झालंय की माझ्या मते जास्त कुणबी प्रमाणपत्र रद्द सुद्धा झालेले नाहीत। राज्यामध्ये 20,143 कुणबी प्रमाणपत्र व्हॅलिडेशनसाठी प्रस्ताव गेले होते, त्याच्यापैकी 15,000 काही प्रमाणपत्र व्हॅलिड झालेत आणि त्याच्यापैकी माझ्या मते 0.30% फक्त 0.30% म्हणजे 1% सुद्धा नाही एवढे कुणबी प्रमाणपत्र रद्द झालेले आहेत। कारण की ते बोगस नोंदीमार्फत असू शकतात, हाताने खाडाखोड केल्या अनेक लोकांनी, अधिकाऱ्यांशी संगनमत केलं, अधिकाऱ्यांना पैसे दिले, अधिकाऱ्यांना मी तर म्हणतो जात पडताळणी अधिकारी सुद्धा काही लोकांनी मॅनेज केले असतील, त्याच्यातून ते निवडणुकाच्या नादापोटी आपण कुठेतरी गेलो पाहिजे। त्यांच्या डोक्यात नसेल कोणी आपल्याला आव्हान देईल म्हणून या जात पडताळणी समितीकडे आपल्याकडे कोणच्या आपल्या विरोधात आव्हान देईल किंवा न्यायालयात कोणी जाईल अशी त्यांना अपेक्षा वाटली नव्हती। परंतु सर्व समाज हुशार झाले, सर्वांना न्यायालय माहीत झालंय, सर्वांना गृहविभाग माहिती आहे, सर्वांना पडताळण्या समित्या माहिती आहेत। त्यामुळं कोणाचा गैरसमज असेल की आपण बोगस नोंदी मार्फत कुणबी प्रमाणपत्र काढून ते व्हॅलिड होईल, व्हॅलिड झालेलं कुणबी प्रमाणपत्र जरी समजा व्हॅलिड करून बी घेतलं अधिकाऱ्यावर प्रेशर करून पैसे देऊन ते सुद्धा न्यायालयातून रद्द करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे। ज्यांचं मूळ ओरिजिनल आहे त्यांनी कुणबी प्रमाणपत्र काढावं, ज्याच्या मूळ नोंदी आहेत त्यांचं कोणीही रोखू शकत नाही, त्यांना कोणी विरोध करू शकत नाही, विरोध केला तरी त्यांचं प्रमाणपत्र पात्र असणार। परंतु आता इथं काय झालंय, ह्या भिकार चोटाचा अभ्यासच नाही, निव्वळ देशी पिऊन गटारात पाडणार त्याला खरं तर मला मराठा समाजाची क्यू येते हो। या महाराष्ट्रातला सर्वात मोठा भाऊ मराठा समाज आणि सुज्ञ असणारा मराठा समाज, गेल्या अनेक वर्षापासून राजसत्तेत असणारा मराठा समाज ह्या भिकार चोटाला नेतान दैवत केलंच कसं मला हे कळत नाही। त्यामुळं मला तर वाटतं आता मराठा समाजाने या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे। राज्यात अनेक मराठा समाजाचे अभ्यासू तरुण निर्माण झालेत, अभ्यास करणारे आणि शिक्षण चांगलं घेतलेले तरुण आता आहेत, अशा लोकांच्या खांद्यावर आता आंदोलनाची दिशा दिली पाहिजे। राज्यात अनेक विद्वान लोक आहेत ना, ह्या विद्वान लोकांना सुद्धा तो नाव ठेवतो,
कोणी जर त्याला खरं सांगितलं ते म्हणतो नाही नाही हे खोटं बोलतोय, हे कोणाची तरी सुपारी घेतली. अरे खरा सुपारी बहादर तर हा बेकारचोट मन्याचे. त्यामुळं ह्या मन्यानी कुणाला सांगण्याऐवजी खरं तर आता काय झालंय, ही 2-5 रद्द झाली. काल कुठेतरी गोलटगाव गटातलं सांगायला लागला की ते अरे ते गोलटगाव गटामधल्या जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द होणार आहे. कारण की इथं कुठेतरी ट्रान्सलेशन समिती असते, त्याच्यामध्ये महाराष्ट्रात 5 लोक आहेत. 5 लोक उर्दूमधून मराठी ट्रान्सलेट करू द्या. त्याच्यापैकी एक जरा वयोवृद्ध झाल्यामुळे ते कुणाला देत नाही. राहिले 4 पैकी एक जणांनी त्या गोलटगाव प्रकरणामध्ये ट्रान्सलेट त्यालाही करून दिलं. पण ज्या लोक पैसे देऊन घेतलं, परंतु 3 लोकांनी त्या हनुमंता दही हांडे नावाचं ते मूळ हनुमंता दही हांडे नावाचं कुणबी प्रमाणपत्र ते जर हनुमंता नावाने काढलं, ते हनुमंताच्या नावाच्या वारसांना ते नक्कीच कुणबी प्रमाणपत्र लागू होईल. परंतु तुम्ही तिथे यशवंता करून टाकला हनुमंतांचं, म्हणजे तुम्ही बाप बदलायला लागले. जर राजसत्तेत जाण्यासाठी, जिल्हा परिषदेच्या सभागृहात जाण्यासाठी जर तुम्ही बाप बदलत असाल तर हे उघडं पडतं ना. तुम्ही आजपर्यंत वेगळा बाप लावायचा आणि उद्या वेगळा बाप लावल्यावर हे तर उघडं पडणच ना, डॉक्युमेंटमध्ये सुद्धा कळून जातं. त्यामुळं कोणीही बाप बदलण्याचा प्रयत्न करू नये. आणि तुम्हाला जर जे ओरिजिनल मूळ कुणबींनीच प्रयत्न करावे, ह्या बेकार चोटाच्या नादी लागून कोणाला कुणबी प्रमाणपत्र मिळेल असं कदापि होणार नाही. राज्य सरकारचे प्रतिनिधी आणि विशेषतः मराठा समाजातले ते प्रतिनिधी सुद्धा तेच सांगतात. हैदराबाद गॅजेट काही कुणाला आरक्षण, गॅजेटच्या माध्यमातून कुणालाही आरक्षण देता येत नाही. परंतु हे अक्कल शून्य माणसाला कोण सांगणार? काही समाजाची स्वतःची दिशाभूल होती, त्याला अक्कलच नाही, त्याला कळतच नाही कोणी दिशाभूल केली, आणि ते वरच्याच ऐकत आणि खाली दिशाभूल करून टाकतं. त्यामुळे समाजाने आता ह्या गोष्टी थोड्या अभ्यासू लोकांनी विचार केला पाहिजे आणि याच्यापासून थोडं 4 हात लांब राहिलं. 4 हात लांब राहून याला खरं तर आता नेतृत्व याच्यातून काढून घेऊन जबाबदार लोकांकडे दिलं पाहिजे. मंत्री बावनकुळेंवर असा आरोप केला जातोय की दबाव तंत्र त्यांनी वापरलंय आणि जे अधिकारी आहेत, जे प्रमाणपत्र देणारे अधिकारी आहेत, त्यांनाही त्यांनी धमकावलंय. याबद्दल काय नेमकं? एक तर बावनकुळेंचं नाव घेतलं म्हणजे पुन्हा समाज भावनिक करायचं बावनकुळेचा. आणि एकतर मी आधीच अगोदरच सांगितलं किंवा ही जी जात पडताळणी समिती ही मंत्र्यांचं, आमदारांचं कोणाचं ऐकत नाही. कारण की ही सर्वोच्च न्यायालयावर अधीन आहे, सर्वोच्च न्यायालयाने आदेशानं काम करते. आणि जात पडताळणी समितीला सुद्धा माहिती आहे आपण बोगस प्रमाणपत्र दिले, नोंदीमार्फत असणाऱ्या प्रमाणपत्राला व्हॅलिड करून दिलं तर हे उद्या अपात्र होणारच आहे. परंतु त्याच्यात काही असते, समजा पैशावर हापापलेले अधिकारी प्रयत्न करून पाहतील, त्यांच्यावर सुद्धा येणाऱ्या काळात कारवाईची आम्ही मागणी करणार आहोत. आणि विशेषतः हे मन्याचा विषय काय झालाय, आता कुठेतरी बावनकुळे हे आहेत ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष आणि ते आहेत ओबीसी. मग ओबीसी मंत्र्याचं, ओबीसी उपसमितीच्या अध्यक्षाचं नाव घेतलं म्हणजे मराठा समाज भावनिक होईल. आणि 29 ऑगस्टचा आता कुठेतरी त्यांनी एल्गार पुकारलेला आहे. मग 29 ऑगस्टच्या आंदोलनाला त्याला आता काही चाकचोळ दिसणार, लोक काही दिसणार. आणि महाराष्ट्रात काही त्याला लोकांना सगळ्यांना कळायला लागलं एवढं समाजात भांडणं लावून द्यायला. 2 समाज एक छोट्या आणि मोठ्या भावाप्रमाणे राहत होते. याच्यामुळं सगळं म्हणजे पांगापांगी विस्कळीत होऊन बसलंय. आणि आता कुठंतरी कोणी राहिलं नाही म्हणून आता काहीतरी भावनिक वातावरण करायचं. बावनकुळेंनी फोन केला. आता बावनकुळेंनी तर काल चॅलेंज केलं किंवा माझी नार्को टेस्ट करा, मी जर फोन केला असेल तर. म्हणजे फक्त खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं. हे काय झालंय काल तर मी म्हणतो इतकं पागलवणी करू लागलं, ते कुणालाही काही बोलू लागलं. अक्कल नसल्यासारखं असं निवळ चिडचिडचिडी म्हणजे जे एखादा वेडा माणूस नाही का, दिसल त्याला शिव्या द्यायच्या, दिसल त्याला दगड हाणायचा, तशा प्रकार मी तर म्हणतो त्याला इथल्या छत्रपती संभाजीनगरच्या बाराळे हॉस्पिटलमध्ये, मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची वेळ येणार आहे. आणि मी तर 100% येणाऱ्या काळात हा मान्या बेकारचोट मान्या 100% आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी किती करोड रुपयाची माया कमू द्या, पण मराठा समाज घरी जाऊन दगड आणणार ना. समाजाचे 2-3 वर्ष वायाला घातले. अनेक तरुणावर मोठं गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. अनेक तरुणांचं वाटोळं झाले. आता नोकऱ्या करायच्या तर त्यांच्यावर नोकरीचं एखादा समजा इंटरव्ह्यू द्यायचा आहे तर दिल्याचा असेल, कॉल यायचा आहे तर त्याला कुठतरी त्याच्यावर कारवाया झाल्यात, त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे येतं, त्यामुळे त्याच्या नोकरीचं वाटोळ होणार आहे. म्हणजे आणि एक तर हाताने ईडब्ल्यूएस घातलंय, ओबीसी मध्ये घुसखोरी करून ह्या निजामी प्रस्थापित मराठ्यांच्या नादाला लागून यांच्याकडून पैसे घेऊन त्यांच्यासाठी आंदोलन उभा केलं. इकडं म्हणायचं मी गरिबांच्या लेकरासाठी काम करतो. ओबीसीत येऊन गरिबांच्या लेकराचं काय भलंय, कारण की ओबीसीच्याच लेकरांचं वाटोळ झालंय. आज राज्यामध्ये 55-56% असणाऱ्या ओबीसी 27% आरक्षण आहे, त्याच्यात 12-13% असणारा मराठा समाज टाकल्यानंतर म्हणजे काय तुम्हाला ओबीसीलाच नाही तर तुम्हाला काय भेटणार आहे. आज खरं तर मी म्हणतोय ईडब्ल्यूएस आरक्षणातून हे बाहेर पडल्यामुळं
मुस्लिम समाजाचा फायदा झाला. गोरगरीब मुस्लिम आज पोलीस भरतीमध्ये गेले, MBBS मध्ये गेले आणि त्या बिचाऱ्यांना चांगल्या प्रकारे नोकऱ्या लागल्या. हे राज्यातल्या मराठा समाजाच्या तरुणांनी बघितलं पाहिजे. परंतु आता काय करणार, आम्हाला हसू येतं. मराठा समाज एवढा विद्वान, राजकीय दृष्ट्या सक्षम असणारा, गेल्या मोठा भाऊ मानणारा, ह्या एवढ्या सक्षम लोकांनी या भिकारचोट विचाराच्या माणसाचं नेतृत्वच कसं कसं स्वीकारलं आम्हाला हे कळत नाही. आम्हाला हसू येतं बाबा या गोष्टीवर. सध्या जे ओबीसी समाजाचे अभ्यासक आहेत किंवा मराठा समाजाचे अभ्यासक आहेत ते जाणून बुजून मनोज जरांगे पाटलांना टार्गेट करतात असा आरोप त्यांनी केला. हे बघा, ओबीसी समाजाचे अभ्यासक जर टार्गेट करत असेल तरी आपण ठीक आहे म्हणू शकतो, असू शकतं म्हणू शकतो. पण मराठा समाजाचे अभ्यासक का टार्गेट करतील? त्यांचे सहकारी, त्यांचे मित्र, त्यांना खरं आणि खोटं हे गोष्टी कळतं ना. या मन्याला काय झालंय माहितीये का, आरशात बघायचंच कळलं नाही. आपलं तोंड काय दिसतंय, कसं दिसतंय त्यांनी कधी बघितलंच नाही. त्याला वाटतं मी लय सुंदर दिसतोय. अशा प्रकारच्या जरांगीचं चाललेलं आहे. मी बोलतो ते खरं, मलाच कळतंय. एकतर काहीच कळत नाही, चौथी नापास असणारं बेनं काय कळणार आहे त्याला. आणि अभ्यासक बिचारे आज माझ्या मते ते भानुशे आहेत, शिवानंद भानुशे, ते चांगले अभ्यासक आहेत, तेच खरं बोलतायत. अगोदर त्यावेळेसपासून बोलतात, त्यावेळेस त्या माझ्या मते वाशीहून बाहेर पडल्याच्या नंतर त्यांनी येऊन सांगितलं होतं, तेव्हापासून त्याच्यापासून लांब गेले, कारण की ऐकतच नाही कोणाचं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं किंवा असं काही होत नाही आणि आपण हे म्हणजे सरकारला मॅनेज, त्याच्या लक्षात आलं किंवा आपण हे म्हणी तसं मॅनेज होऊन कुठेतरी खोके घेऊन गायब व्हायला आले, पुन्हा याच्या समाजाचं नुकसान होतं. त्यावेळी सांगितलं. आज पुन्हा ते ॲडव्होकेट योगेश केदार ते सुद्धा सत्य सांगतात. पण ते योगेश केदारवर तर फार आग पाकड करायला लागलो. कारण ते ओबीसी नेत्यांना त्या बाळासाहेब भवनमध्ये, अरे बाळासाहेब भवन काय तुझ्या बापाचं आहे का त्या जरांगेच्या, की बाळासाहेब भवन काय एकनाथ शिंदेच्या बापाच्या नावावर रजिस्ट्री थोडीची ती, ते शासनाची जागा आहे. आज एकनाथ शिंदे हे सत्तेत आहेत म्हणून तिथं कुठेतरी ते बाळासाहेब भवन त्यांना जागा मिळाली. येणाऱ्या काळात सत्तेतून गेल्यानंतर बाळासाहेब भवनला जागा असणार आहे तिथं. त्यामुळं कुठेतरी कोणी बाळासाहेब भवनमध्ये गेलं आणि कोणी कुठं गेलं. अरे बाबा, नैतिकता असती, विचारांचा विरोध असला पाहिजे. परंतु प्रत्येक याला वाटतं दिसला माणूस की दगड हाणायचा, दिसला माणूस की डोकं फोडायचं, दिसला माणूस की मान कापायची. याच्या डोक्यात हेचे जाती दंगली निर्माण करायच्या आणि कुठेतरी द्वेष निर्माण करायचा आणि आपले पैसे, आपले खोके मिळवायचे. खरं तर मार्क्स पाठीमागे बरेच दिवस लिहिला होती हॉस्पिटलमध्ये मुलाच्या ऍडमिटच्या नावाखाली, तिथून सुद्धा बरेचसे खोके घेऊन आले. आणि ज्या माझ्या मते शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदेंना आजपर्यंत बाप म्हणत आलं आणि काल काय बोललो, मी माझ्या बापाला बी मोजित नाही. अरे काय माणूस म्हणा, बापाला मोजित नाही म्हणल्यानंतर समाजाने विचार केला पाहिजे ना. जो माणूस बापाचा झाला नाही तो समाजाचा होऊ शकत नाही, नेत्याचा होऊ शकत नाही. हे एकनाथ शिंदेला बी कळायला पाहिजे होतं ना. एकनाथ शिंदेने ह्या भिकार चोटाच्या नादी लागून ह्या भिकार चोटावर करोडो रुपये खर्च करून ओबीसीच्या विरोध अंगावर घेतलेला आहे आणि ओबीसी कदापि विचारणार नाही. कारण की एकनाथ शिंदेच्या काळात जे बोगस नोंदी मार्फत कुणबी प्रमाणपत्र वाटप झाले, आज त्याच्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य झाले. येणाऱ्या काळात ते व्हॅलिडेशन साठी समजा गेले, त्याच्यातून ते अपात्र होतील. परंतु आमचे 5 वर्ष वायाला गेले आमच्या ओबीसीचे. आणि काही ठिकाणी जात पडताळणी समितीकडे दाद मागायला सुद्धा ओबीसींना भीती वाटते, कारण की प्रस्थापित लोकांची भीती असती, दहशत असते. त्यामुळे ओबीसींचं वाटोळ झाले. त्यामुळे ओबीसी एकनाथ शिंदेंना कधी विसरू शकत नाही. परंतु आता एकनाथ शिंदेचं कसं झालंय, ना घरकाना ना घाटका अशी परिस्थिती निर्माण झाली. कारण की जरांगेला डोक्यावर घेतलंय, तेच त्यांच्यावर भोंकू लागलं. काल मोठ्याने भोका लागलं पिसाळलेल्या कुत्र्यावनी. अरे काय म्हणजे एकनाथ शिंदेला बाप मानला एकनाथ शिंदे साहेब. आणि मी तो बऱ्याच दिवसाचं सांगत होतो किंवा एकनाथ शिंदे गद्दारीचा ठसा पुसण्यासाठी, मराठा समाजाला जवळ करण्यासाठी गद्दारी जवळ केलं. मग मराठा समाजाला जवळ करण्यासाठी ह्या भिकारचोट मान्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून जाती तेढ निर्माण केलं. मग मराठा समाज जवळ आला. हे मी अनेक दिवसापासून 2-3 वर्षापासून सांगत होतो. ते काल मान्याने मान्य केलं. मान्याने सांगितलं तिथं की बाबा एकनाथ शिंदे साहेब, आम्ही तुमचा गद्दारीचा ठसा पुसला, आम्ही तुम्हाला डोक्यावर घेतला, आम्ही तुम्हाला तळ हातात जपलं. ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि माझ्या मते भुमरेंवर सुद्धा काहीतरी गरळ ओकण्याचं त्यांनी काम केलं. मला वाटतं भुमरे मामा तुम्ही 6 नंबरला होते, मी तुम्हाला निवडून आणलं. अरे मग भिकारचोट मान्या भुमरे मामाला 6 नंबरचं 1 नंबरवर तो आणलं, मग त्या मंगेश साबळेला का नाही आणलं 1 नंबरवर? तुझा सहकारी ना जालन्यामध्ये तो उभा होता ना, त्याला का नाही आणलं? त्याच्यानंतर तुझा एक दुसरा सहकारी राजरत्न आंबेडकर बदनापूर विधानसभेमध्ये राखीव जागेवर उभा होता. त्या राजरत्न आंबेडकरला किती मतं पडले मान्या? म्हणजे तुझं कोण ऐकतंय? ह्या संभाजीनगरच्या लोकांनी कुठंतरी ते चंद्रकांत खैरे मायक्रो समाजातले होते, त्यांचा माझ्या मते संपर्क सुद्धा कमी झाला होता वयाच्या हिशोबाने. चंद्रकांत खैरे थोडे पैशाने आर्थिकदृष्ट्या सुद्धा कमकुवत असल्यामुळं आज लोक पैशाच्या मागे लागले. चंद्रकांत खैरेला त्याचा फटका बसलाय. पण याचं क्रेडिट मान्याच घेतं. आणि मान्याने 2024च्या लोकसभेच्या बाबतीत सांगितलं, पण विधानसभेला तुला सांगत होता ना, ह्या भाजपला महायुतीला पाडून टाका. मग का सत्तेत केली? भाजप सगळ्यात मोठा पक्ष का झाला?
या मन्याला माहित नाही राज्यामध्ये 55 ते 60% ओबीसी समाज आहे. मन्या आणि इकडे सपोर्ट केला तर ओबीसी तिकडे सपोर्ट करते. ओबीसीनं हे सरकार सत्तेत नेलं ते म्हणतं मी आणलं, आमच्यामुळे सरकार आलं ना आमच्यावर. आणि मला तर या राज सत्तेतल्या लोकांचाच राग येतोय, कारण की तुम्ही सापाला दूध पाजले. देवेंद्र फडणवीस ओबीसी आमचा डीएनए म्हटले तुम्ही, आणि ओबीसीला दिलं सोडून आणि ह्या मन्याला दूध पाजीत सुटले. ते डसलं ना काल लागलं फणे मारायला. त्यामुळं राज सत्तेतल्या लोकांनी ह्या बेकारचोट मन्याच्या नादी लागू नये, याच्या मागं कोणी राहिलेलं नाही. आणि खरं तर हे वळवळ करायला लागलं ना, याची जागा आता सध्या जेलमध्ये आहे. उचलावं, याच्या मुसक्या आवळाव्या आणि जेलमध्ये नेऊन टाकावा, नाहीतर इथं बाराळेच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून टाकावं. आता गॅलेक्सी हॉस्पिटलचं खूप मोठं बिल झालं असेल, ते आता भुमरे मामात देत असते ना आतापर्यंत. आता भुमरे मामावर जरा काल घोडे लावलेत. भुमरे मामाला त्यांनी त्या शिरसाटांना बी घोडे लावलेत. शिरसाट बी तिकडे येत होते 3-3 बार तिकडे मनोज दादा तिकडं बुटं उचलायला. शिरसाटला बी आता कळलं ना काय आहे काय नाही. आता खरं तर मन्याला बाराळेच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरज आहे. आणि हे मन्यानी कमवलेल्या पैशातूनच मन्यानी बिल द्यावं. दुसरं कोणी आता बिल येणाऱ्या काळात देणार सुद्धा नाही. आणि राज्य सरकारने आता 100% याच्याकडे दुर्लक्ष करावं. जाती तीळ निर्माण झालं थोडं शांततेत करावं. आणि मराठा समाजाने मन्याला हाकलून द्यावं, अंतरवालीतून हाकलून द्यावं. त्यांनी मन्यानी ती गोधडी उचलावी आणि तिकडं त्या मातोरीमध्ये त्यांनी तिकडे डोंगर चांगले खडका धाडकाची, त्या धाडकाला धडक देऊन आत्महत्या करावी किंवा गोधडीवर गपचिप झोपावं. याच्या पलीकडे मान्याला पर्याय नाही. मान्याला येणाऱ्या काळात आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही, किंवा कुठेतरी एखाद्या गपचिप गोधडीत जाऊन कुठेतरी बसल्याशिवाय पर्याय नाही. मीडिया समोर येता येणार नाही, माणसात येणार नाही. त्याला फक्त देशी पेत एखाद्या घरात बंद आराड बसत राहावं लागणार.